साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहरात करावयाच्या उड्डाणपूल व समांतर जलवाहिनी घालण्याच्या कामामध्ये आलेल्या अडचणी सोडवण्याच्या अनुषंगाने शनिवारी रामलाल चौक येथील प्रियदर्शनी महापौर निवास येथे बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, शहराध्यक्ष विक्रम देशमुख तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते। या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील उड्डाणपूल व उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी या कामामध्ये येणाऱ्या अडचणींसंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली। सध्या सोलापूर शहरात 2 उड्डाणपूल फ्लायओव्हर प्रस्तावित असून या उड्डाणपूलमध्ये सायकल ट्रॅक व फुटपाथसह उड्डाणपूल फ्लायओव्हर करण्याचे नियोजन होते। मात्र या भूसंपादनासाठी अडचणी निर्माण होत असल्याने उड्डाणपूलचे काम चालू करता आले नाही। त्याकरिता फुटपाथ व सायकल ट्रॅक पकडून उड्डाणपूल फ्लायओव्हरचे काम चालू करण्यात यावे। तसेच स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम चालू आहे। खाजगी शेतकऱ्यांच्या जागेतून ती पाईपलाईन प्रस्तावित होती। खाजगी शेतकऱ्यांच्या जागेतील पीक नुकसान भरपाईची रक्कम मोठ्या प्रमाणावर असल्याने व काही शेतकऱ्यांचा विरोध होत असल्याने समांतर जलवाहिनीचे काम थांबले आहे। परंतु शहराच्या दृष्टीने सदर समांतर जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे। त्याकरिता नॅशनल हायवेच्या ROWच्या जागेतून सर्व्हिस रोडच्या कडेने सदर समांतर जलवाहिनी टाकण्यात यावी। त्यानुसार नॅशनल हायवेनी जागा उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे पत्रव्यवहार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याची माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली।